तर जे मला निगेटिव्ह रिस्पॉन्स देते मी त्यांच्यावर जास्त लक्ष देत असतो, कारण की त्यांच्यामुळेच मी आत्तापर्यंत इथं आलेलो आहे. हेटर्स त्यांना मी जास्त लाईक करतो आणि लाईक करत असल्यामुळे मी त्यांच्याकडे जास्त लक्ष देतो, कारण की घास कापणारे लोक नसतील तर तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. घास कापणारे म्हणजेच हेटर्स लोक, मी त्यांच्यासाठी बोलत आहे. पण आता मी जातो साईटवर. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, आज मंगळवार म्हटल्यावर मराठीतून ब्लॉग आणि पेमेंटचा दिवस. तर आज फक्त आम्ही एकच साईड चालू ठेवलेली आहे, बाकी सगळ्या साईड बंद आहे. आणि आज फक्त प्लास्टर जे काम करतात प्लास्टरवाल्यांनाच बोलवलेलं आहे साईडवर, कारण की जे शेडचं काम चालू आहे ते शेड ओनरला वरचं फ्रेमचं स्ट्रक्चरचं काम सुरू करायचं आहे. त्यामुळे आज आम्ही काम त्यामुळे चालू ठेवलेलं आहे. तर कालचा व्लॉग आपण पाहिलाच असेल. तर काल आम्ही इंटरनल प्लास्टर सुरू केलं आहे आणि अर्धा प्लास्टर झालेलं आहे. आणि जे आज बाकी होतं ते आज कंप्लीट होऊन जाईल. अर्धा प्लास्टर फॅब्रिकेशनवाल्यामुळे कोणालाच प्रॉब्लेम होणार नाही, आमच्यामुळं त्यांना नाही, त्यांच्यामुळं आम्हाला नाही. तर हा ब्लॉग पूर्ण पहा आणि असेच माझे डेली ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर वीकच्यामध्ये मी सॅटर्डेला इंग्लिशमध्ये, मंगळवारी मराठीमध्ये आणि बाकीच्या दिवशी दिवशी हिंदीमध्ये व्लॉग असतो. तर भारी वाटतं. फायनली थोडी पब्लिसिटी होती आहे आणि आता पब्लिक आमच्या जे आजूबाजूची आहे ती फायनली माझे व्हिडिओ पाहते आहे, हे तर कळालेलं आहे मला. तर असेच डेली व्हिडिओ पाहत जा माझे आणि असंच जा डेली हसत जा. तर हसण्याचं कारण मी तुमचं. चलो, तर आज मी थोड्या वेळाने साईटवर जाणार आहे. तर साईटवर जाण्याचे पहिले घरचं नियोजन करतो. हे पहा आमची विहिरीचं पाणी. आता आम्ही गहू लावलेलं आहे, कांदे लावले, त्याच्यामुळे खाली गेलेलं आहे पाणी. तर मी हे असे डेली ब्लॉगचे व्हिडिओ बनवत असतो. तर आमच्या घराच्या शेजारी मळ्यामध्ये गावामध्ये खूप चर्चा चालू आहे माझी. ती चर्चा काय चालू आहे सांगतो तुम्हाला. तर पब्लिक म्हणत आहे कधी मराठी, कधी हिंदी, कधी इंग्लिशमध्ये व्हिडिओ बनवतो, पण त्यापेक्षा मेन माझ्यासाठी काय आहे, पब्लिक सध्या हसती आहे, कारण की ते हसण्याचं कारण मी बनवत आहे. तर हे पहा आमचा गहू किती मस्त आहे आणि पब्लिक हसलीच पाहिजे, त्याशिवाय व्हिडिओ वरती जाणार नाही. आणि हसण्यासाठीच मी सुरू करतो आहे थोडं वेगवेगळे कंटेंट, जसं होईल मला तसं. तर पहिले लय नॉर्मल व्हिडिओ असायचे. ज्या दिवसापासून मी क्रिंज व्हिडिओ सुरू केले बनवण्याचे, येडे चाळे करण्याचे, त्या दिवसापासून व्हिडिओचे व्ह्यू आता वाढलेले आहे. तर असेच व्हिडिओ पाहत जा आणि असेच मला मोटिवेट करत जा. तर माझ्या फॅन्सवर लक्ष न देता, तर जे मला निगेटिव्ह रिस्पॉन्स देते मी त्यांच्यावर जास्त लक्ष देत असतो, कारण की त्यांच्यामुळेच मी आत्तापर्यंत इथं आलेलो आहे आणि त्यांच्यामुळेच याच्या पुढं पण जाणार आहे. ते पहा हे आमचं घर, ज्याच्यामुळे आम्ही जे साईट कंप्लीट केली होती ते पहा, पिस्ता लाईट स्काय ब्ल्यू किती मस्त दिसत आहे. तर त्यांच्यामुळे मी आत्तापर्यंत इथं आलेलो आहे आणि याच्या पुढं पण त्यांच्यामुळे जाणार. तर मी माझ्या फॅन्सवर जादा लक्ष नाही देत, तर माझ्या निगेटिव्ह फॅन्सवर, जे काय बोलतात त्याला, हेटर्स त्यांना मी जास्त लाईक करतो आणि लाईक करत असल्यामुळे मी त्यांच्याकडे जास्त लक्ष देतो. आणि त्याच्यानंतर हे पहा आमचा घास. तर जसं हा डेली घास कापावा लागतो शेतकऱ्यांना म्हणा किंवा जनावरांना म्हणा खाण्यासाठी, तर तसं असे लोक लाईफमध्ये पाहिजेत जे रोज तुमचा घास कापतील, कारण की घास कापणारे लोक नसतील तर तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. घास कापणारे म्हणजेच हेटर्स लोक, मी त्यांच्यासाठी बोलत आहे. आणि ही आमची मका. तर थोड्या दिवसात त्याला कणसं येतील, तर कणसं आल्यानंतर मस्त रोस्ट करून खाऊ. तो नक्की पहा आणि असंच तुमच्या भावाला सपोर्ट करा. आता मागच्या आठवड्यात सांगितलं मी तुम्हाला, टोटल 18 दिवसात मी 100 सबस्क्रायबर कंप्लीट केले आणि आता पाहू 200 कितीपर्यंत, आता 200 किती दिवसामध्ये होते.
पण आता मी जातो साईटवर. नको नको मध्ये ढील पतंग ढील मोकळ सोड मोकळ सोड. बेगून दे त्याला मग बेगून दे बेगून दे थांब हे काढा थांब हे बघ हे काढू ना. तर आता मी चाललोय बाहेर आणि मला नाही वाटत आता मी साईटवर जाऊ शकतो. तर मित्रांनो मी बाहेर आल्यामुळे आता मला साईटवर जाण्यासाठी टाईम नाही भेटणार. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. तर असे डेली ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. राम 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 राम. इथून आणि दरवाजा ओपन ठेवला काय नाही लावून घ्यावं लागेल. पण आता मी जातो साईटवर. नको नको पतंग काय नाही पतंग काय उडायचं पतंग तुला फाटलाय दुसरं उडलंय काय दुसरा